हॅलो. महाराष्ट्रातल्या तमाम वास्तुशिल्पकारांच्या या कॉन्क्लेव्हमध्ये मी ठाणेकर म्हणून आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो. या मंचावर उपस्थित असलेले परिवहन मंत्री माननीय प्रताप सरनाईक, अनेक वर्षांचे आमचे सहकारी बीजेपीचे नेते जे तर कधीच थांबत नाहीत. महाराष्ट्र थांबणार नाही, केळकर जर तुम्ही कधीच थांबले नाहीत. माझे मित्र संजय केळकर, माझा लहानपणीचा मित्र संदीप प्रभू, मकरंद तोरसकर, तिथे बसलेला एक माझ्या सोसायटीतला पोरगा गुर्जर, तसे अर्धे अधिक आर्किटेक्ट हे आमचे बालपणीचे सहकारी आहेत. आमचे उल्हास प्रधान, मला वाटलं ना तुम्ही उल्हास प्रधान साहेब तुम्ही 83 वर्षाचे, हात मिळवल्यावर तर वाटतच नाही. आणि सगळेच उपस्थित असलेले माननीय अवचट साहेब, आर्किटेक्ट, वास्तुविशारद ही जी काय ज्यांनी जग घडवलं असं म्हणता येईल, त्यांची टोळी म्हणजे वास्तुविशारद. राईट फ्रॉम, म्हणजे मला तर मागे गेलं की बुद्धिझम, यांचे सगळ्यांचे जे पुरावे मिळतात ते फक्त वास्तुविशारदांच्या माध्यमातून मिळतात. म्हणजे प्रत्येक शहराची ओळख वास्तुविशारदामुळे होते. ते गो टू रोम and you will find architectural excellence. You go to London and you will find architectural excellence. म्हणजे वास्तुविशारदांनी जग जसं पुढे जात गेलं, त्या जगाला बघून जो काही बदल केले, त्यातनं नवीन शहरांची निर्मिती झाली. आणि या शहरांच्या निर्मितीमध्ये जेवढा वास्तुविशारदांचा हात आहे तेवढा मला वाटत नाही दुसऱ्या कुठल्याही क्षेत्रातील कोणाचा. म्हणजे आता त्यांनी हरप्पन आणि मोहनजोदारोचं उदाहरण काढलं. बुद्धाचं जिथे जन्मस्थान आहे लुंबिनी, जिथे बुद्ध जन्मला, त्यातल्या विटांची रचना जाऊन बघा फक्त, आणि त्या विटा बघा. धक्का बसतो की अजून विटा आहेत तशा आहेत, नाही तर आपल्या इथे सिमेंट ब्लॉक 20 वर्षात खाली यायच्या परिस्थितीत असतात. आणि त्याची रचना बघितल्यानंतर हवा कशी खेळत होती बुद्धाच्या काळात त्या घरामध्ये, हे बघायला सुद्धा मजा येते. भारतातले आर्किटेक्चरल एक्सलन्स म्हणजे ताज. कुठल्याही बाजूने जा, खांब असाच दिसतो सरळ. काय रचना केली सर. मला माहित आहे तुम्ही किती जणांनी विटी स्टेशन फार बारकाईने बघितलं. विटी स्टेशनला जाताना बाजूने कधीतरी तुम्ही हे अनुभव घ्या, सगळ्या ह्याच्यावरती तुम्हाला असे वेगवेगळ्या प्राण्यांची तोंड दिसतात. कुठे वाघ आहे, कुठे ससा आहे, कुठे हरण आहे, कुठे डुक्कर आहे. अशा वेगवेगळ्या तोंडातनं पाणी येण्यासाठी जागा केली. पण ती जी काय प्राण्यांची रचना आहे, म्हणजे विटी स्टेशन पासनं, म्हणजे भेंडी बाजार पासनं पार मेट्रोपर्यंत त्याच्या काही बिल्डिंगी आहेत, त्या बघितल्यानंतर खरोखरच कौतुक वाटतं. आजपर्यंत तुम्ही मला सांगा, आर्किटेक्चरल अर्बन प्लॅनर्सने जे काही केलं, विटी स्टेशनला ट्रॅफिक जाम झालेला कधी आठवतो? दॅट इज व्हॉट इज आर्किटेक्चर. अर्बन प्लॅनिंग म्हणजे आहे तरी काय दुसरं, की हे शहर सुव्यवस्थित कसं राहील आणि येणाऱ्या लोकसंख्येला हे शहर आधार कसा देईल, हे फार महत्वाचं आहे. आता म्हणजे त्या पेपर वर्क आणि ह्याच्याबद्दल संदीप बोललास. संदीप, 4थ्या फ्लोअरचं क्रिमिनलायझेशन थांबवायला विनंती करा महानगरपालिकेत. या ज्या फायली बाहेर जातात तुमच्याकडनं, नंतर जे काही ब्लॅकमेलिंग होतं, हे कोण बंद करणार? हे कधीतरी उघडपणाने बोला ना तुम्ही. सगळ्याच आमच्याकडनं अपेक्षित करू नका. काही गोष्टी ठळकपणाने तुम्हाला ठाण्याच्या समोर आणावं लागतील, नागरिकांच्या समोर आणाव्या लागतील, की 4थ्या मजल्यावर सर्वात जास्त त्रास कोणाचा होतो तुम्हाला. प्रतापला सगळं माहिती आहे, सरनाईक साहेबांना सगळं माहिती आहे. पण यू हॅव टू इम्प्रूव्ह द सिटी. कनेक्टिव्हिटी. आता मी व्हॉट एव्हर आय एम एक्सपिरियन्स, पुण्यामध्ये IT पार्क येत आहेत आणि हाऊसिंग येते, दोघं बरोबर चाललेत. ठाण्यामध्ये तशी परिस्थिती नाही. प्रचंड हाऊसिंग येत आहे, इंडस्ट्रीज येत नाही, किंवा IT पार्क असो, कुठलाही असो, ठाण्यामध्ये नाहीच येते. जोपर्यंत आम्ही आपण दोघंही मॅच करत नाही, तोपर्यंत हाऊसिंग आणि रिक्वायरमेंट
ते मॅच होणार नाही. त्याच्यामुळे मला वाटतं की हा सगळ्याचा विचार करून ह्या कॉन्क्लेव्ह मध्ये तुम्ही विचार करायला पाहिजे. त्याचं चेंजिंग एन्व्हायरमेंट, हवामानातला बदल, सस्टेनेबल एनर्जी, हे शब्द ऐकायला खूप बरे वाटतात. वास्तवात ते किती अंमलात येतात ह्याचाही विचार करायला. आज जे काय हवामानात बदल होत आहेत हे धक्कादायक आहेत. आपला पावसाळा पूर्वी 7 जूनला सुरू व्हायचा, आता पावसाळा कधी सुरू होतो? हे कशामुळे होत आहे? यू विल हॅव टू पे अटेन्शन टू दॅट ऑल्सो. यू play a very important role in every sector of this country. Itla steel industry, itla cement industry, all depends on the architectural world which is going to evolve itself into the new planning which will be done by them. And the best can be used for the total development of the country. Cement किती वापरायचं, कसं वापरायचं, कुठे वापरायचं, सिमेंटने होणारी गरमी, ह्याच्याबद्दल आपल्याला विचार करावा लागेल. हे सगळं सिमेंटचं जंगल उभं राहिलं. काय टेम्परेचर होत आहे किती? आज दुपारनंतर तुम्हाला 32, 33, 34 डिग्रीज बघावं लागेल. ह्याच्यामध्ये तुम्हाला कमी करण्यासाठी काहीतरी विचार करावा लागेल. तुम्हीच करणार, दुसरं कोण करणार? हिरवळ किती हवी? 20% हिरवळ हवी का नको? बिल्डरचा विचार करू नका. तुम्ही तुमच्या वतीने नागरिकांचा विचार करा. कारण का फ्युचर ऑफ दिस सिटी इज इन युअर हँड्स. हाऊ यू कन्स्ट्रक्ट इज इम्पॉर्टंट. तुमच्याकडे येतील मोठे मोठे आर्किटेक्चर, हे घ्या, हे करून द्या, पण त्याला सांगायला पाहिजे बाबा तू एवढी झाडं लाव, म्हणजे लावच. त्याच्याशिवाय तुम्हीही सांगायला पाहिजे की जमणार नाही म्हणून. त्याच्यामुळे यू आर अ व्हेरी इम्पॉर्टंट प्लेयर इन मॉडर्न इंडिया, मॉडर्न सिटी. सो युअर रोल कॅनॉट बी डिफाइंड बाय अस. यू हॅव सेल्फ डिफाइंड युअर रोल फ्रॉम हरप्पन टू मोहनजोदारो टू बुद्ध and later on Mughals. आपल्या सगळ्या आर्किटेक्चर बघितलं की असं भारत हा भव्य दिव्य देश वाटतो. पण ती भव्य दिव्य निर्मिती ह्याच्यामध्ये वास्तुविशारदांचा एवढा मोठा हात आहे, तेवढा हात मला नाही वाटत कोणाचा आहे. तेव्हा ह्या हाताला ताकद देण्याची जबाबदारी आमची सगळ्यांची आहे. तुमचा हात मजबूत झाला, तुम्ही जर असेच पुढे गेलात तर हा देश सुंदर होईल. आणि सुंदरची संकल्पना ही म्हणजे श्रीमंती नव्हे, गरिबांसाठीही शहर तेवढंच सुंदर असावं एवढीच आमच्या सगळ्यांची इच्छा असते. शहर हे श्रीमंतांमुळे बनत नसतं, शहर हे पुढे जाते ते गरिबांमुळे. त्या गरिबांसाठी तुमच्याकडनं सर्वात जास्त योजना, कल्पना येऊ द्यात, जेणेकरून त्यांचं जीवन सुकर होईल. एवढंच या ठिकाणी बोलतो. आय विश यू ऑल द बेस्ट. आणि सगळे माझे मित्रच आहेत, तुम्ही अशीच भरभराट संदीप प्रभू सारखी करा, एवढेच या ठिकाणी बोलतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय हिंद. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.